तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजपासून आपली वृंदावन मथुरा ट्रिप चालू होत आहे। तर आज आपण निघणार आहे। तर संध्याकाळी आताची 8:30 वाजताची ट्रेन आहे आपल्या इथून, आणि मग ती डायरेक्ट उद्या संध्याकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत मथुरा इथे पोहोचेल। तर चला आता जाऊया स्टेशनला इथून डायरेक्ट। आता कल्याण स्टेशनला पोहोचलेलो आहे। गेल्या टायमाच्या वाणी जसं हम्पीच्या वेळेस ट्रेनच्या जशी धावपळ झालेली कल्याण स्टेशनला येण्यासाठी ऑटो भेटत नव्हती, तर तसा या टायमाला झाला नाही। तरी पण डोंबिवलीवरून कल्याणला यायला थोडी धावपळ झाली, तर ट्रेनही भेटत नव्हती। तर खूप कठीण परिस्थितीमध्ये ट्रेन भेटली आणि आता पोहोचलेलं आहे कल्याण स्टेशनला। तर चला पुढचा प्रवास आता तुम्हाला दाखवेन, ट्रेनमध्ये बसून कशी आहे ट्रेन, आणि ट्रेन कशी कुठल्या स्टेशनवरून जाईल। आणि पूर्ण दिवस आज आराम केलेला नाही आहे, तर ट्रेनमध्ये जास्त करून झोपेल। जेव्हा मला जाग येईल, जेव्हा स्टेशनवर थांबेल गाडी, तेव्हा मी तुम्हाला सांगेन कुठली स्टेशन पकडते। टाईम तर खूप लागणार आहे, तसे 22 तासाची ट्रेन आहे आपली। तर बघू प्रवास कसा होतो आपला, कसा एक्सपिरियन्स आहे पंजाब रेलचा। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 8 वाजून। तर ट्रेन आता पोचलेलं आहे एट्रासी स्टेशनला। रात्री शूट करायला जमला नाही, कारण की खूप झोप आलेली, पूर्ण दिवस जागा होतं। आणि आता बघूया किती वाजता पोचतो आपण मथुराला। तर चला पुढचा प्रवास बघूया, तुम्हाला ट्रेन पण दाखवतो थोड्या वेळात। आता सुटलेलो आहे। तर ट्रेन आता पोचलेली आहे भोपाळला। भोपाळ स्टेशनवर जस्ट आता पोचलेली आहे ट्रेन, थांबलं आहे। तर काही प्रवासी उतरतील, काही प्रवासी चढतील, आणि आपला सफर असा चालू राहील। बघूया, आतापर्यंतचा ट्रेन पण खूप क्लीन आहे, एकदम नीट अँड क्लीन आहे, आणि सर्विस पण चांगली आहे। बाकी ट्रेनच्या सारखा एकदम थर्ड क्लास तर राहिला नाही, खूप चांगली आहे ट्रेन। तर मित्रांनो, मथुरा जंक्शनला पोहोचलेलो आहे। तब्बल 23 तासाच्या प्रवासानंतर बघू शकता कशा हालत झालं आहे, पूर्ण स्ट्रेस आणि सुस्त झालं आहे। आता आधी इथून हॉटेलजवळ पोहोचण्यासाठी काय साधन भेटते ते बघू। रिक्षा भेटते, ऑटो आहे का, काय आहे, टॅक्सी वगैरे। जर ओलाचं ऑप्शन असेल तर ते पण ट्राय करू, आणि आधी हॉटेलवर जाऊ। तर चला बाहेर जाऊन तुम्हाला सांगतो काय आहे ते, कसं साधन शोधायचं आहे। फायनली आपण मथुरा जंक्शनवरून ऑटो घेतली, 100 रुपये ऑटो। तर तुम्ही जेव्हाही मथुरा स्टेशनला उतरणार, तिथून डायरेक्ट ऑटोवाल्याला किंवा टॅक्सीवाल्याला डायरेक्ट हो सांगू नका, नाहीतर ते तुमच्याकडून जास्त पैसे काढतील। 150 ते 200 रुपये, नाही तर 400 रुपयेही सांगतात काही। तसा पुढं या, तिथं ऑटो लागलेले असतात, एकतर शेअर सीटवाले, नाही तर मग प्रायव्हेट। तर ते 100पर्यंत घेतात आपल्याकडून, आणि आपल्याला आपल्या हॉटेलजवळ सोडतात, आणि नाहीतर जन्मभूमीपर्यंत सोडतात, मंदिराजवळ। तर नक्की ही गोष्ट याद ठेवा की तुम्हाला मथुरा स्टेशनला उतरून पुढं येऊन रिक्षा घ्यायची आहे, डायरेक्ट तिथूनच रिक्षा घ्यायची नाही आहे। हॉटेलवर पोचलेलो आहे, आता फ्रेश वगैरे होऊ थोडा, आणि मग जेवणाचा काय आहे ते बंदोबस्त करू। आता याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ जोडून देईन पूर्ण, तिकीट कसे बुक करायचे, कुठून कसं यायचं आहे, कुठले तिकीट घ्यायचे आहेत, आणि ट्रेन कुठली घ्यायची आहे, ट्रेन घेतली तर तिकीट कुठले घ्यायचे आहेत। तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअरवरून मेक माय ट्रिप हा ॲप डाउनलोड करायचा आहे। नंतर आपण मेक माय ट्रिपमध्ये आलो की आपल्याला आधी ट्रेन आणि बस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, अशा प्रकारे। त्याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला बस बुक करायची आहे किंवा ट्रेन बुक करायची आहे, त्याच्यानुसार तर आपण ट्रेनमधून येणार आहे। त्याच्यानंतर मुंबई कल्याण, नाही तर कल्याण टाकला तरी चालेल, आणि टू मथुरा म्हणजे मथुराला चाललो आहे, आणि डेट टाकायची। आणि त्याच्यानंतर खाली जो ॲड फ्री कॅन्सलेशन दिलेला आहे
तो नक्की सिलेक्ट करा, कारण की कधी काय इमर्जन्सी आली, जर बुकिंग कॅन्सल करायची असेल तर त्याच्यानंतर आपल्याला कामे येतं, कारण की आपल्याला फुल तिकीटचे रिफंड भेटतं. तर अशा प्रकारे सिलेक्ट करायचे. आणि याच्यानंतर आपल्याला जर ट्रेनमध्ये जर फूड ऑर्डर करायचं असेल झोमॅटोच्या द्वारे, तर आपल्याला तिकीट बुक केल्यावर पे न नंबर भेटतो. तर त्याच्यासाठी झोमॅटो ॲप डाउनलोड करा, त्याच्यात लॉग इन करा आणि तिथं खाली दिलेला असतो झोमॅटोमध्ये आपल्याला एक ऑप्शन आहे फूड ऑन ट्रेन, तर तो सिलेक्ट करायचा आणि इथे ट्रेन नंबर और नेम, नाहीतर मग आपल्याला जो पे न नंबर भेटलेला असतो आपल्या तिकिटावरचा तो करायचा. तर माझा इथे आहे हां, तर मी सिलेक्ट केला. तर इथे मला आधी डिटेल येत होती पूर्ण की कुठल्या कुठल्या स्टेशनवर झोमॅटो अवेलेबल आहे आणि तिथून आपल्याला कुठल्या कुठल्या रेस्टॉरंटमधून फूड भेटेल. तर आपल्याला जसं सोयीनुसार आपल्या टायमिंगनुसार आपल्याला ऑर्डर करायची असते, तर अशा प्रकारे करायचा. अशा प्रकारे जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, अशा प्रकारे तुम्ही तिकीट बुक करू शकता. तुमच्या मर्जीने तुम्हाला कुठली तिकीट बुक करायची आहे, कुठली ट्रेन घ्यायची आहे. तर मी आलो ती 22 तासाची होती. ऑब्व्हियसली 1 तास जास्त जातो, मागे पुढे होतो कधीही. आणि जेवण कसं मागवायचं हे पण तुम्हाला मी त्याच्यात सांगितलेलं आहे. ट्रेनमध्ये आपण झोमॅटोवरून कसं जेवण मागवू शकतो. ही होती आजची कल्याणवरून मथुराला यायची जर्नी आपली. चला भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओचा इथंच मी एंड करतोय.